ग्रुपला लवकरच पार्टी मिळणार. एक नंबर. हा काय स्वयंपाक करता तुम्ही. लय भारी. अख्ख्या इंडियामध्ये तुमचा हात कोणी धरणार नाही माहितीये का. हो पण मी धरलाय ना तिचा हात. अरे मस्त जोक केलाय मी. थांब शेअर करतो. नको नको जेवताना मोबाईल वगैरे काही नको, कारण मग किती जेवतायत ना कळत नाही त्यांना. आणि मग परत राहतो जीव गॅसवर. काय रे फादरशी असं बोलतात. हा नाही रे, म्हणजे मग नंतर हार्ट अटॅकचा वगैरे प्रॉब्लेम गॅसेसमुळे. अरे चल सॉरी बोल. सॉरी श्याम. हा सॉरी फादर. लय बोलतो ना. फुकटचं खायला मिळतं ना आईच्या हातचं, कदर नाही. ए बाळ तुलाही मिळतच आहे ना. जेव जेव. काका आपण तुमच्या एवढे लकी नाही ना. तुम्ही काय मस्त रोज चापताय घरचं जेवण. आम्हाला इथं 6-6 महिने घरी जाता येत नाही. आईच्या जेवणाची आठवण येते, पण आईची आठवण तुम्ही सांगणार कोणाला. असू द्या जेव रे बाळा, पोटभर जेव. एकटं राहतं लेकरू धनकवडीला घरदार सोडून. मग शिर्डीच्या ट्रिप चालू झाल्या की काय बाहेरचं खायला मिळतं नाही मिळतं काय माहिती. आणि तिथे जागा मिळाली नाही तर कारमध्ये झोपतो होय ना. हा हो. जेव जेव तू पोटभर जेव. पुलाव घे. हा अरे वा धनराज जोरात चाललंय जेवण. अरे नाही उठू नको, बस बस बस. काय लागतंय ते घे. लाजू नको. काय पुलाव केला वाटतं. वा वा हान हान बिंदास हान. गिळा मजा करा. सौमित्र पानावर बसलेल्या माणसाशी असं बोलतात. माणूस कोण. हा बघा माणूस नाही आहे ह्याला अजिबात माणूस की नाही. मित्रांच्या पाठीत सुरा भोसकणारा ब्रूटस आहे हा ब्रूटस. हा ब्रुटस. काय रे धनराज रोकड्या नाव बदललं का काय तुझं. अहो बाबा, अहो ब्रुटस म्हणजे तो अहो शेक्सपियरच्या नाटकामधला ज्युलियट सीझरचा मित्र नाही का. हो का. अच्छा अच्छा म्हणजे मित्र म्हणजे ब्रुटस. आत्ताशी आलं लक्षात. अहो नाही हो बाबा, पाठीत सुरा भोसकणारा मित्र म्हणजे ब्रुटस. खरं सांगताय का रे. असं कसं झालं रे. किती गोड कपल होतं त्यांचं. विश्वास नाही बसत आहे माझा. म्हणजे आता ऋतिकचं ब्रेकअप झालं ते पचवलं रे मी, अंगावर काढलं. नाही रे, शब्द मिळत नाहीयेत मला माझे क्लेश तुम्हाला सांगायला. रिलॅक्स रिलॅक्स ॲश. त्यांचं ब्रेकअप झालंय, तू का सेंटी मारते उगाच. इतकं हार्टलेस कसं झालंस रे रोकडे. पण तू का हार्टफुल होते एवढं. अरे म्हणजे सिरियस सिरियस एवढं सिरियसली नाही घ्यायचं. त्यांचे होत असतात आदनमधनं ब्रेकअप. ते गाडीला ओव्हर ऑइलिंग करतो ना आपण तसं. तुला एक सांगू मी रोकडे, ब्रेकअप ना आत्महत्येसारखं असतं. आत्महत्येसारखं म्हणजे उद्या कोणी गमतीत जरी म्हणलं ना की मी आत्महत्या करणार आहे तरी ते सिरियसली घ्यावं असं हेल्पलाईन मध्ये वाचलंय मी. तसं या ब्रेकअपचंही खरं असू शकतं रे. म्हणजे लांडगा आला रे आला असं म्हणत दुर्लक्ष करण्यात काहीच अर्थ नाहीये रे. खरंय तुझं.
सो सॉरी. अरे पण मागच्या वेळेला त्यांचं का ब्रेकअप झालं होतं आठवतंय का आदिल काही? म्हणजे ती सॉरी म्हणली होती की नाही? अरे मी तुला उशीर झाला ना सिनेमाला यायला, हां बरोबर बरोबर, तेव्हा झालं होतं ना. तेव्हा झालं होतं ब्रेकअप. हॅलो हॅलो, कुठेस तू? आले 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 5 मिनिटात आले, पोचतेच आहे. नाही, तू अजून निघाली नाहीस ना? नाही, अरे काय बोलतोयस तू? अर्धा तास झाला मी निघालीये, पोचतेय 5 मिनिटात. एक्झॅक्टली कुठे आहेस ते सांग, कारण वेळ तुझ्या हातात नाही. अरे मी 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 इथं मागच्या सिग्नलला आहे. खूप ट्रॅफिक आहे यार, खूप ट्रॅफिक आहे. मी पोचते 5 मिनिटात. ट्रॅफिक लागलंय ना, मग 5 मिनिटात कशी पोचणार आहे तू? अरे सिग्नल आहे यार, सिग्नलला थांबायला नको का? मला खरं खरं सांग, तू कुठल्या सिग्नलला आहेस? हॅलो हॅलो मला येतोय आवाज. हॅलो सौमित्र, मला रेंज नाही इकडे, मी तुला नंतर. हॅलो हॅलो मैत्री, खोटं बोलू नकोस. मला आवाज येतोय रस्त्यावरचा आणि रस्त्यावर रेंज जात नाही. हॅलो. अरे भैया, काय काय सिग्नलला काय थांबवलीये गाडी? एक तर मगाशी मी तुम्हाला म्हणलं होतं लेफ्ट साईडनं नो एंट्रीत ना घ्या, तर ते पण ऐकलं नाही. अंकल काका, सुरू करा गाडी. चलो चलो. सॉरी 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 सॉरी, सो सॉरी. ऐक, फक्त 10 मिनिट उशीर झालाय. सुरुवातीला असे ट्रेलर्स वगैरे असतं, पण जाऊया. अगं नाही, चालू झाला सिनेमा, आता सुरुवात गेली ना आपली. हा मग ठीक आहे ना, मला सगळी स्टोरी माहिती आहे, मी तुला सुरुवात सांगते. ओके? काय तुला ऑलरेडी स्टोरी माहिती आहे? मग काय उपयोग आहे? अरे स्क्रीनवर बघायची वेगळी गंमत असते ना. हे मग सरप्राईज काय त्यात? अरे हे बघ, आता आपण भांडण्यात वेळ नको घालवायला, आपण पटकन आतमध्ये जाऊया. चल. नाही नको, आता तसे लोक बसलेले असतात, त्यांचं आपण पायावर पाय देत जायचं अंधारात, आणि ते छान फिल्म चालू असतं आणि आपलं हे त्यांच्या समोरून ते आपण चिडतो की नाही? नको नको जायला. अरे आपले कडेचे सीट्स आहेत की नाही? हां मग चल लवकर. होती. काय म्हणलंस? होती. मी विकली. अगं ते कपल आलं होतं, हाऊसफुल शो आहे ना, ते आले, म्हणाले तिकीट आहेत. मी म्हणलं कुणाला तरी सुरुवात मिळेल 2. फायदा नाही घेतला, 20 रुपये कमीच देऊन टाक. तू तिकीट विकून टाक. ब्रेकअप. फार बोर असतं यार ब्रेकअप. अख्ख्या ग्रुपवर असं एक काळं सावट असतं, मळब नुसतं, असं सगळं झाकोळल्यासारखं वाटतं, सादळल्यासारखं, चुरगळल्यासारखं, मरगळल्यासारखं. आणि त्या त्यांचे 1000 नियम. एकमेकांसमोर त्यांचं नाव घ्यायचं नाही, एकमेकांसमोर यायचं नाही, एकमेकांची तोंड बघायची नाहीत. म्हणजे वाजले ना ग्रुप ऍक्टिव्हिटीचे 12. रक्तदान ऍक्टिव्हिटी? रक्तदान वगैरे ऍक्टिव्हिटी नाही आहे आपली, पण ग्रुपचे 12 वाजूच शकतात ना. पण काय पण असू द्या, ब्रेकअप झाल्यानंतर पॅचअप करण्यासाठी या दोघांमध्ये जो कोण पहिला बोलेल ना त्यांनी पार्टी द्यायची. असला भारी नाही आहे ना, आपल्याला एकदम आवडतो. रोकडू, दिस इज टू मच. हवं तर मी तुला पार्टी देते, पण पार्टीसाठी त्यांचा ब्रेकअप नको ना. परफेक्ट. तिला सांगा, वसुलीच्या पार्टीत जी मजा आहे ना, ती आयत्या पार्टीत नाही. काय सांग? शक्यच नाही. ए गप्प बसा. तुम्ही गप्प बसा. काय झालं? काही नाही. नाही शक्य नाही, हिंमतच नाही याच्यात. पहिले पैसे खिशात ठेव, पैसे मागे ठेव पहिल्यांदा. हा आमच्या प्रेमाचा अपमान आहे. माय गॉड, काय झालं? काही नाही झालं. काही नाही. हिंमत असेल तर ब्रेकअप करून दाखवा. अशी पैज लागली आमच्या दोघांमध्ये. ए नाही, तुम्ही आमच्या प्रेमाला नजर लावू नका. स्टुडिओमध्ये ना एक क्लायंट माझ्यावर फुल लाईन मारत होता. तो लाईन मारत होता, मी डील देत होते. तो लाईन मारत होता, मी इतकी मज्जा आली ना. आज काय झालं माहिती आहे का? आज त्या क्लिनिकमध्ये मिसेस लेली आलेल्या, लेली त्यांच्या मुलीला घेऊन, आणि मग ते आई लाईन मारते का मुलगी लाईन मारते काहीच कळत नव्हतं. मी आपलं एन्जॉय केलं.